श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. भक्त हो, आपण सर्वांनी ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र ऐकला आहे आणि एक स्वामी भक्त म्हणून दररोज ह्या मंत्राने आपण नामस्मरणसुद्धा करत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, हा मंत्र फक्त शब्द नाही, तर तो एक दैवी तरंग, एक दिव्य शक्ती आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला एक अतिशय पवित्र साधनेविषयी सांगणार आहे. ते म्हणजेच काय, तर स्वामी समर्थ महाराजांचा लिखित जप कसा करायचा. बघा, स्वामी समर्थ महाराज स्वतः म्हणायचे, नाम लिहा, नाम म्हणा, नाम करा, कारण नामातच माझा वास आहे. म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ नामाचा लिखित जप का करावा आणि ती करण्याची योग्य पद्धत काय आहे, त्याचे फायदे काय आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, शास्त्रामध्ये सुद्धा नामस्मरणाला आणि लिखित जपाला अतिशय महत्त्व आहे. कारण बघा, श्रीमद भगवत पुराण सांगते की कलियुगामध्ये जर तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल तर ते तुम्हाला फक्त नामस्मरणानेच मिळणार आहे. आणि बघा, आपलं जे श्री गुरुचरित्र अध्याय आहे त्यामध्ये अध्याय 31मध्ये दत्त महाराज सांगतात की नामस्मरण हे सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ नामस्मरण आहे. आणि समर्थ रामदास स्वामीसुद्धा म्हणतात, राम नाम लिहावे, अंकश कोरावे, मनोमनी द्यावे, लाभ त्याचं होईल. म्हणजेच काय, तोंडी नामस्मरण जितके प्रभावी आहे तितकेच लिखित जप हा लाखोपटीने प्रभावी आहे. तर आता तुम्ही म्हणाल की लिखित जप हा का विशेष आहे. तर बघा, जेव्हा आपण तोंडी जप करतो ना, तर ते करताना आपले मन अनेकदा भटकते. पण लिखित जपामध्ये काय होतं, मन, हात आणि बुद्धी हे तिन्ही एकाग्र होतात. म्हणजेच काय, जेव्हा आपण नामस्मरण हा लिखित स्वरूपात करतो तेव्हा आपण आपल्या मनातून तो शब्द, तो मंत्र आपल्या तोंडातून मुखातून येतो आणि हाताने तो आपण लिहिला जातो आणि आपली बुद्धीही त्याला चालना देते. म्हणजेच काय, तर तो लिखित जप करताना मन, हात आणि बुद्धी हे तिन्ही एकाग्र होतात. प्रत्येक अक्षर हे बीज मंत्रासारखे असते. जसे शेतामध्ये बी पेरले तर पीक येते, तसेच नामलेखनाचे बी आपल्या मनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या घरामध्ये हे संस्कार घडवते. तर हे झाले लिखित जपाचे महत्त्व. आता आपण जाणून घेऊयात लिखित जपाची सविस्तर पद्धत काय आहे. तर सगळ्यात पहिले बघा, संकल्प. आपल्याला कुठलाही जप सुरू करण्याआधी आपल्याला संकल्प करायचा आहे. म्हणजेच काय, बघा, आधी काय करायचं, आपण जप लिहिणं सुरुवात करायच्या आधी आपल्याला संकल्प करायचा आहे की मी आजपासून ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा लिखित जप श्रद्धा, भक्ती व निष्ठेने करेन. या साधनेतून माझे व माझ्या परिवाराचे कल्याण हो. तुमची जी काही इच्छा असेल, जी काही अडचण असेल ती तुम्ही बोलून दाखवायची आहे. नंतरच तुम्हाला या लिखित जपाची सुरुवात करायची आहे. बघा, हा लिखित जप सुरू करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, म्हणजे साहित्य बघा काय लागणार आहे. एक स्वच्छ वही, लाल, पिवळी किंवा पांढरी असेल तर अतिशय उत्तम. आणि आपल्याला एक पेन लागणार आहे, निळा, काळा किंवा हिरवा पेन, कुठलाही पेन आपल्याला एक लागणार आहे. आणि त्यानंतर बघा, आपल्याला ना समोर एक स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटोसुद्धा लागणार आहे. आणि एक दिवा आणि एक अगरबत्ती. अतिशय सोपं आहे बघा, काहीच फार कठीण नाही आहे. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही हा मंत्राचा लिखित जपसुद्धा करू शकता. बघा, वहीच्या पहिल्या पानावर आपल्याला काय करायचं आहे, श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री स्वामी समर्थ मोठ्या अक्षरामध्ये लिहायचं आहे. नंतर आपल्याला ठराविक संख्या लिहायची आहे. म्हणजे कसं, 108, 551, 1008 वेळा, किती वेळा लिहायचं ते लिहून टाकायचं आहे. आणि बघा, जे तुम्ही अक्षर लिहिणार आहात ते एकदम नीट, स्वच्छ आणि एक समान अक्षरांमध्ये लिहायचं आहे. आणि आता हा लिखित जप करण्यासाठी तुम्हाला वेळ आणि जागा ती सुद्धा अतिशय महत्त्वाची असते. तर बघा, तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तावर हा लिखित जप करत असाल तर ते उत्तम फलदायी ठरते. म्हणजेच काय, ब्रह्ममुहूर्त म्हणजेच काय, पहाटे 4 ते 6 हा सर्वोत्तम मुहूर्त आहे. यावेळेस बघा, सर्व शांतता असते आणि एकाग्र मनेने तुम्ही हा लिखित जप पूर्ण करू शकता. तर तुम्हाला जर हा जप करायचा असेल तर माझ्या मते तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 4 ते 6 यावेळेस केलात तर ते अतिशय सर्वोत्तम. नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, संध्याकाळी दिवा लावून सुद्धा तुम्ही हा जप केला तरी चालेल. आणि बघा, नेहमी एक महत्त्वाची गोष्ट, नेहमी हा लिखित जप करताना
एकाच जागी लिहायचं आहे. म्हणजे जे तुम्हाला सोयीस्कर असेल, एक जागा तुम्ही तुमच्या घरातील एक देवाऱ्याजवळ म्हणा, कुठे पण एक जे ठिकाण असेल स्वच्छ पवित्र असं ठिकाणी तुमच्या घरातल्या एखाद्या तिथे मंदिराजवळ तुम्ही हे एक लिखित जपाची जागा तुम्ही आहे ना ती ठरवून घ्या आणि दररोज तिथेच तुम्ही लिहिले तर ते अतिशय सोयीस्कर असते बघा. आणि आता तुम्ही सांगते तुम्हाला या लिखित जपाची संख्या व कालावधी काय ठेवायचा आहे. बघा, एका वहीमध्ये किमान 1,00,000 मंत्र व्हायला पाहिजे. पुढे त्याची संख्या तुम्ही 11,00,000, 21,00,000, 51,00,000 मंत्र अशी सुद्धा करू शकता. अनेक भक्त काय करतात बघा, 108 वही पूर्ण करतात, ज्याला नामसिद्धी म्हणतात. तर तुम्ही तसं केलं तरी चालते, पण किमान एका वहीमध्ये तुम्हाला 1,00,000 किंवा 1,25,000 हा अतिशय म्हणजे प्रभावी आहे. तर तुम्ही एका वहीमध्ये 1,25,000 मंत्र आणि त्यानंतर पुढे 11,00,000, 21,00,000, 51,00,000 असा जर केला तर उत्तम फलदायी ठरणार आहे मित्रांनो. जसं जसं तुम्ही हा लिखित जप करण्यास सुरुवात करणार ना, तुम्हाला त्याचे फायदे दिसू लागणार आहे. म्हणजेच कसं काय, जर तुम्ही हा लिखित जप सुरू केला आणि तुमचा हा 51,000, 11,000, 21,000 एवढे जप जर तुमचे पूर्ण झाले तर तसतसे तुम्हाला त्याचे फायदे दिसू लागणार आहे. म्हणजेच काय, तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्हाला मानसिक शांती, तुमच्या आयुष्यातील तुमच्या दैनंदिन जीवनातील तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुमचे पाप जे आहे ना ते सुद्धा कमी होणार आहे. तुमची कर्मबंधने जी म्हणतात ना ती सुद्धा कमी होणार आहेत. तुम्हाला आरोग्य लाभणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये ज्या काही संकटे असतील, ज्या काही अडथळे असतील ते सुद्धा दूर होणार आहे. नोकरी व्यवसायामध्ये तुमची अतिशय प्रगती होणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कौटुंबिक सुख, शांती, समृद्धी ती सुद्धा लाभणार आहे. जे विद्यार्थी असतील, जे शिकणारे असतील, जे शाळेमध्ये जात असतील, तुमच्या घरातील लहान मुलं, त्यांच्या मनामध्ये अभ्यासाविषयी एकाग्रता तीसुद्धा निर्माण होणार आहे आणि त्यांना पुढे आयुष्यामध्ये यश प्राप्त होणार आहे. तुमच्या घरामध्ये तुमची आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होणार आहे. तर हे सगळे आहेत ह्या लिखित जपाचे फायदे. बघा, हा लिखित जप सुरू करण्याआधी तुम्हाला ना एक प्रार्थना मांडायची आहे. म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही संकल्प करत असणार, संकल्प केला, तुम्ही लिखित जप करायला सुरुवात करणार आहात आणि आधी संकल्प केला, त्यानंतर तुम्हाला एक छोटीशी प्रार्थना करायची आहे. ती म्हणजेच काय बघा, समोर कसं करायचं आपल्याला, हे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज, तुझ्या नामात माझे मन एकाग्र राहो, सर्व दुःख नष्ट होवत, माझ्या जीवनामध्ये सुख शांती व तुझीच कृपा नांदो, ही तुझ्या चरणी मी प्रार्थना करून ह्या लिखित जपाला सुरुवात करते, असं म्हणून तुम्हाला हा जपाची सुरुवात करायची आहे. बघा, स्वामी समर्थ महाराजांचा लिखित जप हा एक अमोघ उपाय आहे. ग्रंथांनी सांगितलेला, संतांनी केलेला आणि स्वामींनी स्वतः दिलेला हा आदेश आहे. तो आपण सर्वांनी पाळायलाच हवं. तर अशा प्रकारे तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा लिखित जप करून तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर लाभून घेण्यासाठी हा जप कराल अशी मी तुम्हाला विनंती करते आणि आजच्या व्हिडिओचीही शेवट करते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या व्हिडिओ संबंधित जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.